हॅलो नमस्ते. मी पुन्हा एकदा आलो एक नवीन व्हिडिओ घेऊन जो आहे सेंट्रॉइड आणि मोमेंट ऑफ इनर्शिया या टॉपिकवरती. ॲक्च्युली ह्या वेळेला मी कुठलाही डी.बॉटोच्या पेपरमधला प्रॉब्लेम सॉल्व करत नाही आहे, तर मी एक मोमेंट ऑफ इनर्शियाचं डेरिवेशन घेऊन आलो आहे. डेरिवेशनचं नाव आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. त्यासाठी मी एक तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मी एक डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे. पण त्या डायग्रॅमला जाण्याआधी आपण पहिल्यांदा समजून घ्या की मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतो. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच असतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया. मी मुद्दामून हे पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगतोय जेणेकरून तुम्हाला पुढच्या गोष्टी समजण्यासाठी इझी जाईल. आता सेकंड मोमेंट ऑफ एरिया कसा काढणार आपण, तर समजा मी एक स्मॉल एरिया कन्सिडर केला आहे. समजा हा दिसतोय का, मी इथे हॅच केला आहे DA. तर त्या स्मॉल एरियाचा जर मी मोमेंट घेतला कुठल्या पण ॲक्सिसच्या अबाउट, आता समजा मी वाय ॲक्सिसच्या अबाउट घेतला तर डिस्टन्स काय आहे बघा, सॉरी एक्स ॲक्सिसच्या अबाउट घेतला तर एक्स ॲक्सिसपासून त्याचा डिस्टन्स किती आहे वाय. तर हा झाला त्याचा फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. तर यालाच परत मी अजून एकदा डिस्टन्सनी मल्टिप्लाय केलं की होणार सेकंड मोमेंट ऑफ एरिया. सो DA इंटू वाय म्हणजे DA इंटू वाय स्क्वेअर. हा काय झाला तुमचा सेकंड मोमेंट ऑफ एरिया. पण हा स्मॉल इलेमेंटसाठी झाला. जर समजा माझा टोटल प्लेट ही आहे, त्याच्यामध्ये हा तुमचा ॲक्सिस आणि हा तो स्मॉल एरिया असेल, तर मला जर ह्या सगळ्या एरियासाठी शोधायचा असेल तर मग मी काय करणार, ह्या सगळ्या स्मॉल एरियाच्या मोमेंटची सेकंड मोमेंटची मी काय करणार ॲडिशन म्हणजे समेशन म्हणजेच काय इंटिग्रेशन. त्यामुळे इंटिग्रेशन DA इंटू वाय स्क्वेअर जर केला तर तुम्हाला या टोटल एरियासाठीचा काय मिळतो सेकंड मोमेंट ऑफ एरिया. आणि हा सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय असतो तुमचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ही मुद्दा म्हणून थोडंसं मी तुम्हाला बेसिक सांगितलं की सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया. तर याच्यामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाचा एक पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया शोधण्यासाठी एक थेरम लागतो, तो म्हणजेच परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. आता पोलार मोमेंट काय ऑफ इनर्शिया म्हणजे काय ते तुम्हाला एक 5 मिनिटानंतर मी सांगतो. त्यासाठी काय कन्सिडर करा, हे जे रेडमध्ये ड्रॉ केले समजा असं एक रेक्टँग्युलर प्लेट आहे. ह्याच्यामधला मी एक छोटासा स्मॉल एरिया कन्सिडर केला. हा एरिया किती आहे DA, तो इथं दाखवला आहे बघा, हा दिसतोय का DA. आणि त्याचं एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स आहे वाय. आणि जर मी त्याचा वाय ॲक्सिस ड्रॉ केला तर वाय ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स किती आहे एक्स. आणि जर मी तिसरा ॲक्सिस घेतला, इथं मी रेडनी मार्क केला आहे बघा, तिसरा ॲक्सिस म्हणजे झेड ॲक्सिस जर मी मार्क केला तर झेड ॲक्सिसपासून ह्या एरियाचं डिस्टन्स आहे R. किती आहे R. मग मला काय पाहिजे आहे इथं एरिया अबाउट झेड ॲक्सिस पाहिजे. मोमेंट ऑफ एरिया सेकंड मोमेंट ऑफ एरिया पाहिजे आहे मला, पण कोणाच्या अबाउट झेड ॲक्सिसच्या अबाउट. म्हणजेच मला हवा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट कुठला ॲक्सिस झेड सफिक्सला लिहायचं अबाउट झेड ॲक्सिस. हेच रिप्रेझेंट करताना IZ असं रिप्रेझेंट करतात. म्हणजेच काय मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ॲक्सिस. तुम्ही सांगा मला आता ह्या डायग्रॅमप्रमाणे आपण जसं बघितलं स्मॉल एरिया घेतला आहे, एक्स ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स याचं वाय आहे, वाय ॲक्सिसपासूनचं त्याचं डिस्टन्स एक्स आहे आणि झेड ॲक्सिसपासूनचं त्याचं डिस्टन्स किती आहे R त्या स्मॉल एरियाचं. तर तुम्ही मला सांगा झेड ॲक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल. तर मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच काय सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजे काय येणार एरिया इंटू डिस्टन्स. बघा आता त्याचं झेड ॲक्सिसपासून किती आहे R म्हणजे DA इंटू R जर केला तर मला काय मिळाला फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. पण मला फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया नको आहे, मला काय पाहिजे सेकंड मोमेंट ऑफ एरिया. त्यामुळे पुन्हा एकदा Rनं मल्टिप्लाय केलं त्यामुळे DA इंटू R. मग हा झाला तुमचा सेकंड मोमेंट ऑफ एरिया. पण हे स्मॉल एलिमेंटसाठी झाला आहे. मला टोटल एरियासाठी जर पाहिजे असेल तर मला याचं काय करावं लागेल इंटिग्रेशन. सो इंटिग्रेशन DA इंटू काय झाला R स्क्वेअर म्हणजे काय झाला तुमचा सेकंड मोमेंट ऑफ एरिया. नाव आता तुम्ही ही डायग्रॅम बघा आणि या डायग्रॅमप्रमाणे मी एक इथे ट्रायंगल ड्रॉ करतो, थोडंसं बाहेर करतोय, लक्ष द्या. हा तुमचा O आहे बरोबर, हे व्हर्टिकल डिस्टन्स तुमचं वाय आहे, इथे दिसते का बघा वाय. आणि हे हायपोटेन्यूस त्याचं किती आहे R बरोबर. आणि हे डिस्टन्स किती येणार बघा एक्स. हा ट्रायंगल मी इथं मुद्दामून हॅचिंग करतो असा हा ट्रायंगल मी बाहेर ड्रॉ केला आहे बरोबर. मग या ट्रायंगलमध्ये जर मी पायथागोरस थेरम वापरला
ते लिहितो फ्रॉम पायथागोरस थेरम. काय येणार सांगा? r² इज इक्वल टू x² प्लस y². कळलं तुम्हाला? हे या ट्रायंगलवरून मला पायथागोरस वापरला तर मिळेल. मग आता ह्याला मी म्हणतो इक्वेशन 2, याला मी म्हणतो इक्वेशन 1. मग आता काय करा, इक्वेशन 2 हे इक्वेशन 1मध्ये पुट करा. पुट इन 1. सो z इज इक्वल टू काय झालं बघा, इंटिग्रेशन dA इंटू काय आहे r². आणि r² म्हणजेच तुमचा काय आला आहे x² प्लस y². बरोबर. मग आता काय करा, या dA ना आत मल्टिप्लाय करा. म्हणजे काय होणार बघा, dA इंटू x² प्लस dA इंटू y². ह्या सगळ्याचं काय आलं पाहिजे आता, इंटिग्रेशन. आता हे इंटिग्रेशन मी सेपरेट करतो. सो इंटिग्रेशन dA इंटू x² प्लस इंटिग्रेशन dA इंटू y². बरोबर आहे. टर्म सेपरेट करून घेतल्या. आता तुम्ही मला सांगा, dA इंटू x² म्हणजे dA इंटू x हा झाला फर्स्ट मोमेंट ऑफ एरिया. आणि जर मी त्याला अजून एकदा एक्सनी मल्टिप्लाय केलं काय झाला, हा सेकंड मोमेंट ऑफ एरिया. बरोबर. पण हे x डिस्टन्स कोणापासून आहे बघा, x डिस्टन्स आहे y ॲक्सिसपासून. म्हणजे हा काय झाला, y ॲक्सिसच्या अबाउटचा काय झाला, सेकंड मोमेंट ऑफ एरिया. म्हणजेच हा आहे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. सेकंड मोमेंट ऑफ एरिया म्हणजेच काय, मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा, अबाउट y ॲक्सिस. प्लस तसंच dA इंटू y². आता y हे डिस्टन्स कुणापासून आहे, x ॲक्सिसपासूनचा आहे. त्यामुळे हा काय झाला, सेकंड मोमेंट ऑफ एरिया अबाउट x ॲक्सिस. त्यामुळे हा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट काय, x ॲक्सिस. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस हा काय असतो, इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. आणि हा जो मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस आहे यालाच आपण म्हणतो पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. तर पोलार मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस शोधायचं असेल तर आपल्याला काय मिळतं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट x ॲक्सिस प्लस मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट y ॲक्सिस. हे इतकं सोपं डेरिवेशन पेपरला 6 मार्कांना येऊ शकतं. आणि हा आहे परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. कारण सगळे ॲक्सिस एकमेकाला काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे याला काय म्हणायचं, परपेंडिक्युलर ॲक्सिस थेरम. काही नाही, एकदम सोपं होतं. मी फक्त काय केलं, मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट z ॲक्सिस काढलं आणि आरची किंमत पायथागोरसने टाकली. संपलं, तुमचं डेरिवेशन संपलं. ओके. हे एकदा डेरिवेशन बघून घ्या. हे पेपरला येऊ शकतं 6 मार्कांसाठी. एकदम सोपं डेरिवेशन आहे. ओके. याच्यानंतर मी अजून एक व्हिडिओ अपलोड करणार आहे, तो म्हणजेच पॅरलल ॲक्सिस थेरम. चलो.